काळमवाडी बॅकवॉटर येथे बुडालेला युवकाचा मृतदेह शोध, आपत्ती व्यवस्थापन पथकाची तत्पर कारवाई। राधानगरी काळमवाडी बॅकवॉटर परिसरात पर्यटनासाठी आलेल्या 16 वर्षीय युवकाचा पाण्याचा अंदाज न आल्याने बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली। मात्र या घटनेनंतर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन पथकाने तातडीने कारवाई करत युवकाचा मृतदेह शोधून काढत उल्लेखनीय कामगिरी बजावली। मिळालेल्या माहितीनुसार स्वराज संदीप शिंदे वय 16 राहणार पुणे हा युवक 29 एप्रिल रोजी सायंकाळी सुमारे 4:30 वाजण्याच्या सुमारास काळमवाडी बॅकवॉटर येथे पर्यटनासाठी आला होता। यावेळी पाण्याचा अंदाज न आल्याने तो पाण्यात बुडाला। घटनेची माहिती मिळताच जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाने तात्काळ शोध मोहीम सुरू केली। आज दिनांक 30 एप्रिल रोजी सकाळी सुमारे 10 वाजता पथकाने अथक प्रयत्नानंतर युवकाचा मृतदेह पाण्याबाहेर काढला आणि पुढील प्रक्रिया करण्यासाठी पोलिसांच्या ताब्यात दिला। या शोध मोहिमेत कृष्णात सोरटे, शुभम काटकर, प्रीतम केसरकर, सुदेश चव्हाण, शैलेश हांडे, रोहन चौगुले, रोहित जाधव तसेच पोलीस सेवा संघटनेचे जवान शुभम म्हाडगूत, आदिनाथ कांबळे, अविनाश चरापले व राधानगरी पोलीस यांनी मोलाची कामगिरी बजावली। दरम्यान अशा घटना टाळण्यासाठी संबंधित ठिकाणी धोक्याचे सूचना फलक लावणे गरजेचे असल्याची मागणी स्थानिकांकडून होत आहे। या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून आपत्ती व्यवस्थापन पथकाच्या तत्पर व धाडसी कामगिरीचे सर्व स्तरातून कौतुक करण्यात येत आहे। सध्या सुरू असलेल्या उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर पाण्यात पोहण्यासाठी जाणाऱ्या नागरिकांनी व पर्यटकांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे। काल दिनांक 29 एप्रिल रोजी सायंकाळी 5 वाजता स्वराज शिंदे आपल्या फॅमिली सोबत या ठिकाणी पर्यटनासाठी आला होता। त्याचा काल पाण्याचा अंदाज न आल्यामुळे त्याचा या ठिकाणी दुर्दैवी मृत्यू झालेला आहे। आज 30 एप्रिल रोजी आपत्ती व्यवस्थापन विभागामार्फत त्याची सकाळी 6 वाजल्यापासून शोध मोहीम सुरू होती। एक 10 वाजता त्याचा मृतदेह पाण्याबाहेर काढून पोलिसांच्या स्वाधीन केलेला आहे उत्तरे तपासणीसाठी। तरी सर्व नागरिकांना एक कळकळीची विनंती आहे की या ठिकाणी जे काळमवाडीचं बॅकवॉटरचं जे पाणी येतं कालव्याचं त्या ठिकाणी येण्यास सर्वांनी टाळावे ही जिल्हा प्रशासनामार्फत आपल्या सर्वांना एक आव्हान आहे। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।